विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत रेक्टिफिकेशन ऑफ एररमधील क्वेश्चन नंबर 2। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिलं क्वेश्चन संपूर्ण रीड करून घेऊयात। क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे हे थोडं आपल्या लक्षात येईल। तर पहा क्वेश्चन नंबर 2, रेक्टिफाय द फॉलोइंग एरर विच आर लोकेटेड इन द बुक्स ऑफ मिस्टर आनंद। त्यामध्ये नंबर 1, सेल्स ऑफ ओल्ड फर्निचर फॉर ₹2000 ट्रेटेड ॲज ऑफ सेल्स ऑफ गुड्स। इथं त्यांनी असं सांगितलं आहे, जुनं फर्निचर विकलं आहे परंतु ते रेकॉर्ड कुठं झालं आहे, सेल्स ऑफ गुड्समध्ये। म्हणजे जर आपल्याला याला काय करायचं आहे, करेक्ट एंट्री, रिव्हर्स एंट्री, रॉंग एंट्री आणि रेक्टिफाईंग एंट्री या पद्धतीमध्ये करायचं आहे। करेक्ट एंट्री अशी आहे, ज्यावेळेस आपण जुनं फर्निचर विकतो त्यावेळेस आपली एंट्री होते कॅश अकाउंट डेबिट टू फर्निचर, परंतु इथं चुकून झाली काय, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स। आपण कॅश अकाउंट डेबिट टू सेल्सला जर रिव्हर्स केलं तर एंट्री होईल सेल्स अकाउंट डेबिट टू कॅश, आणि जर आपण रिव्हर्स आणि करेक्ट एंट्रीमधलं कॅश काढून टाकलं तर आपली रेक्टिफाईंग एंट्री राहील सेल्स डेबिट टू फर्निचर। त्याचप्रमाणे आपण पुढील पाहून घेऊ सेकंड नंबरचं उदाहरण। ₹15,000 पेड ऑफ सॅलरी टू मिस्टर रोहित स्टँड डेबिटेड टू हिज पर्सनल अकाउंट। रोहितला सॅलरी दिली परंतु त्याच्या पर्सनल अकाउंटला ती रेकॉर्ड झाली। पाहू आपण हे पूर्ण एकदा पाहून घेऊ। अन अमाऊंट ऑफ ₹7,000 विथड्रॉन बाय द प्रोप्रायटर फॉर हिज पर्सनल यूज हॅज बीन डेबिटेड टू ट्रेड एक्सपेन्सेस अकाउंट। म्हणजेच प्रोप्रायटरने व्यवसायातून पैसे घेतलेत परंतु ते पर्सनल यूजचे जे पैसे आहेत ते ट्रेड एक्सपेन्सेस अकाउंटमध्ये डेबिट झालेले आहेत, त्याला आपण रेक्टिफाय करू। नंबर नेक्स्ट, कॅश रिसिव्ड फ्रॉम सावंत ₹500 वॉज क्रेडिटेड टू मिस्टर शिंदे। सावंतकडून पैसे मिळालेत परंतु आपण शिंदे अकाउंटला रेकॉर्ड क्रेडिट केलेत। नेक्स्ट आहे, रिपेअर्स फॉर बिल्डिंग वॉज डेबिटेड टू बिल्डिंग अकाउंट ₹500। ज्यावेळेस आपण बिल्डिंगला रिपेअर करतो तर ती अमाऊंट बिल्डिंग रिपेअरला डेबिट जाते, परंतु इथं बिल्डिंग अकाउंटला डेबिट झाली तर त्यालाही आपल्याला रेक्टिफाय करायचं आहे। नेक्स्ट आहे, ₹1,500 रिसिव्ड ॲज इंटरेस्ट वॉज क्रेडिटेड टू कमिशन अकाउंट। आपल्याला ज्यावेळेस इंटरेस्ट मिळतोय तर आपण एंट्री करतोय कॅश अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट, परंतु चुकून एंट्री झाली कमिशन अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट, त्यालाही आपल्याला रेक्टिफाईंग करायचं आहे। नेक्स्ट आहे, 5,000 पेड फॉर द परचेस ऑफ कम्प्युटर वॉज चार्ज टू ऑफिस एक्सपेन्सेस अकाउंट। ज्यावेळेस आपण परचेस कम्प्युटर करतो, कम्प्युटर एक ॲसेट आहे, त्यावेळेस कम्प्युटर अकाउंट डेबिट टू कॅश, परंतु इथे एंट्री अशी झाली चुकीची, रॉंग एंट्री, ऑफिस एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू कॅश। याला रिव्हर्स जर केलं तर कॅश डेबिट टू ऑफिस एक्सपेन्सेस, तर राहते काय कम्प्युटर डेबिट टू ऑफिस एक्सपेन्सेस, ही असेल रेक्टिफाईंग एंट्री। चला आपण याला परत एकदा एक एक ट्रान्झॅक्शन व्यवस्थितरित्या पाहून घेऊया, ठीक आहे। तर बघा, यामध्ये पहिलं ट्रान्झॅक्शन असं विचारलेलं होतं, सेल ऑफ ओल्ड फर्निचर ₹2,000 ट्रेडेड ॲट सेल्स ऑफ गुड्स। ठीक आहे मित्रांनो, तर आपल्याला याची पहिल्यांदा आपल्याला बघायची रॉंग एंट्री। सेल ऑफ फर्निचर केलं आहे आणि चुकून सेल ऑफ गुड्समध्ये रेकॉर्ड झालं आहे, तर रॉंग एंट्री अशी झाली आहे कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स। कॅश अकाउंट डेबिट टू सेल्सला आपण रिव्हर्स केलं म्हणजे डेबिटचं क्रेडिटला आणि क्रेडिटचं डेबिटला, तर एंट्री होईल सेल्स डेबिट टू कॅश। आणि आपल्याला करेक्ट एंट्री माहिती आहे, ज्यावेळेस आपण एखादी ॲसेट विकतो त्यावेळेस आपल्याकडे पैसे येतात, म्हणजेच कॅश अकाउंट डेबिट टू ॲसेट्स, म्हणजे जी कुठली ॲसेट असेल ती जाते, म्हणजेच इथं कॅश अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट क्रेडिट। कॅशही रिअल आहे, डेबिट वॉट कम्स इन, फर्निचरही रिअल आहे, क्रेडिट वॉट गोज आउट। आणि जर याचा विचार केला रिव्हर्स एंट्री आणि करेक्ट एंट्रीचा, तर कॅश कट करायचे, राहील सेल्स डेबिट टू फर्निचर। ओके, तर नेक्स्ट पाहू आपण, ₹15,000 पेड ऑफ सॅलरी टू मिस्टर रोहित स्टँड डेबिटेड टू हिज पर्सनल अकाउंट। ज्यावेळेस आपण रोहितला सॅलरी दिली त्यावेळेस चुकून त्याच्या पर्सनल अकाउंटला रेकॉर्ड झाली, म्हणजेच रेकॉर्ड काय झाली, रॉंग एंट्री, रोहित अकाउंट डेबिट टू कॅश, ही रॉंग एंट्री आहे, रोहित अकाउंट डेबिट टू कॅश। तर तिला आपण रिव्हर्स केलं कॅश डेबिट टू रोहित, आणि तुम्हाला माहिती आहे करेक्ट एंट्री काय होते, ज्यावेळेस आपण सॅलरी किंवा कुठलाही एक्सपेन्सेस पेड करतो तर त्यावेळेस सॅलरी डेबिट टू कॅश अशी करेक्ट एंट्री होते। तर या नंबर 2च्या ट्रान्झॅक्शनमध्ये आपण रिव्हर्स एंट्री आणि करेक्ट एंट्रीमध्ये कॅश कट केलं तर एंट्री राहील, आन्सर राहील त्याचं रेक्टिफाईंगचं सॅलरी डेबिट टू मिस्टर रोहित क्रेडिट 15,000। ओके, लक्षात येत असेलच। आपण पाहूयात त्यातलं ट्रान्झॅक्शन नंबर 3,
an amount of rupees 7,000 withdrawn by the proprietor for his personal use has been debited to trade expenses account. प्रोप्रायटरने ज्यावेळेस आपल्या बिझनेसमधून काही पैसे घेतले तर त्याला आपण ड्रॉइंग्स म्हणतो, परंतु रॉंगली रेकॉर्ड कुठं झालं, ट्रेड एक्सपेन्सेस अकाउंटला. म्हणजे रॉंग एंट्री काय झाली आपली, ट्रेड एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू कॅश, ट्रेड एक्सपेन्सेस डेबिट टू कॅश. तर याला रिव्हर्स केलं तर काय होईल, कॅश डेबिट टू ट्रेड एक्सपेन्सेस. आणि तुम्हाला तर माहितीच आहे याची करेक्ट एंट्री काय होत असते, ड्रॉइंग्स आहे ती डेबिटला येते, ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू कॅश. रिव्हर्स आणि करेक्टमधला कॅश शब्द जर काढून टाकला दोन्ही साईडचा तर राहील काय, ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू ट्रेड एक्सपेन्सेस अकाउंट क्रेडिट. तर ही आहे रेक्टिफाईंग एंट्री. ओके. तर पुढचं नेक्स्ट एक्झाम्पल आहे नंबर 4. कॅश रिसिव्ड फ्रॉम मिस्टर सावंत वाज क्रेडिटेड टू मिस्टर शिंदे. ते म्हणते कॅश रिसिव्ड झाली सावंतकडून जर पैसे रिसिव्ड झाले त्यांनी चुकून क्रेडिटला कोणाचं गेले, शिंदेच्या. म्हणजे रॉंग एंट्री काय होईल, कॅश डेबिट टू शिंदे. तिथं सावंत यायचं तर काय झालं, शिंदे. कॅश डेबिट टू शिंदे ही रॉंग आहे. तर रिव्हर्स झालं तर काय होईल आपलं, कॅश डेबिट टू शिंदेला रिव्हर्स झालं तर काय करायचं, शिंदेच अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आणि करेक्ट एंट्री काय होईल आपली, कॅश अकाउंट डेबिट टू सावंत. जर करेक्ट एंट्री आणि रिव्हर्स एंट्रीमधलं कॅश काढून टाकलं तरी आन्सर काय राहील, शिंदेच अकाउंट डेबिट टू सावंत अकाउंट क्रेडिट. मित्रांनो तुम्ही व्यवस्थित पहा, तुम्हाला लक्षात येईल, कारण रेक्टिफाईंग एरर हा खूप सोपा युनिट आहे, याच्यात जास्तीचं काही अवघड नाही आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे आपण नेक्स्ट ट्रान्झॅक्शन 5 नंबर, रिपेअर्स फॉर बिल्डिंग वॉज डेबिटेड टू बिल्डिंग अकाउंट. एक लक्षात राहू द्या, ज्यावेळेस आपण बिल्डिंग बांधतोय, ज्यावेळेस आपण एखादी नवीन मशिनरी परचेस करतोय, ज्यावेळेस आपण नवीन फर्निचर करतोय त्यावेळेस ते इन्स्टॉलेशन चार्जेसचा तो खर्च त्याच्यात इन्क्लूड करतात. परंतु जर एखादी ॲसेट ऑलरेडी आपल्याकडं होती, तिला रिपेरिंगचा जर काही खर्च लागत असेल तर तो आपण त्या ॲसेटमध्ये इन्क्लूड करत नाहीत. त्याच्यासाठी रिपेअर्स अकाउंट हे आपल्याकडं सेपरेट असतं. इथं काय झालं आहे, बिल्डिंग ही रिपेअर केली कारण बिल्डिंग आपल्याकडं अगोदर होती याचा अर्थ, पण तो चुकून बिल्डिंग अकाउंटला गेलं. म्हणजे आपली रॉंग एंट्री काय झाली आहे, रॉंग एंट्री झाली आहे बिल्डिंग अकाउंट डेबिट टू कॅश. रॉंग एंट्री झाली आहे बिल्डिंग डेबिट टू कॅश. त्याला आपण रिव्हर्स करू, म्हणजेच कॅश अकाउंट डेबिट टू बिल्डिंग करू. आणि तुम्हाला माहिती आहे रिपेअरची करेक्ट एंट्री काय असते, रिपेअर्स अकाउंट डेबिट टू कॅश, रिपेअर्स डेबिट टू कॅश. आणि रेक्टिफाईंग एंट्री कॅश कटलं तर रिपेअर्स अकाउंट डेबिट टू बिल्डिंग अकाउंट, रिपेअर्स अकाउंट डेबिट टू बिल्डिंग ही आपली रेक्टिफाईंग एंट्री असेल. रिपेअर्स हा जो खर्च आहे ना, हे खूप ठिकाणी थोडंसं तुम्हाला त्याचे क्वेश्चन कसा विचारला आहे याचा विचार करावा लागेल. कारण नवीन बिल्डिंग बांधत असतो, नवीन मशिनरी परचेस करत असतो, किंवा सेकंड हँड मशिनरी असेल, सेकंड हँड बिल्डिंग असेल, तिला रिपेअरचा जो खर्च लागत असेल तर तो याच्यात येत नाही, तो वेगळा आहे, तो त्या ॲसेटच्याच अकाउंटला डेबिट होत असतो. सेकंड हँड असेल तर हे लक्षात राहू द्या, तर त्या ॲसेटमध्ये ॲड करतो, परंतु नंतर होणारा खर्च आपण त्या स्पेसिफिक अकाउंटला डेबिट करतो, म्हणजे जसं की रिपेअर्स अकाउंटला. ओके. नेक्स्ट पाहूयात नंबर 6. ₹1,500 रिसिव्ड ॲज इंटरेस्ट वाज क्रेडिटेड टू कमिशन अकाउंट. आपल्याला इंटरेस्ट मिळाला आहे परंतु चुकून क्रेडिट झालं आहे कमिशन अकाउंट. तर आपली रॉंग एंट्री काय व्हायली, कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट, कारण मिळाला इंटरेस्ट परंतु रेकॉर्ड झालं कमिशन. कॅश डेबिट टू कमिशन ही झाली रॉंग. तुम्हाला माहिती आहे रिव्हर्स करण्यासाठी डेबिट क्रेडिटला आणि क्रेडिट डेबिटला, तर कमिशन अकाउंट डेबिट टू कॅश करायचं आहे. करेक्ट एंट्री माहिती आहे तुम्हाला इंटरेस्ट रिसिव्डची, कॅश अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट रिसिव्ड अकाउंट. कॅश कट केलं तरी आन्सर राहील रेक्टिफाईंगचं कमिशन अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट, कमिशन डेबिट टू इंटरेस्ट. ओके. तर लास्ट ट्रान्झॅक्शन पाहू आपण क्वेश्चन नंबर 2 मधील. ₹5,000 पेड फॉर द परचेस ऑफ कम्प्युटर वाज डेबिटेड टू ऑफिस एक्सपेन्सेस अकाउंट. आपण ज्यावेळेस एखादी ॲसेट, म्हणजे कम्प्युटर ही आपल्यासाठी ॲसेटच आहे, खरेदी करतो त्यावेळेस ती आपल्याकडे येत असते रिअल अकाउंटच्या रूलनुसार, परंतु कम्प्युटर खरेदी केलं आहे आणि चुकून आपण तो एक्सपेन्सेस अकाउंटला डेबिट केले, कोणत्या ऑफिस एक्सपेन्सेसला. रॉंग एंट्री तर आपण अशी केली, ऑफिस एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू कॅश. तर रिव्हर्स एंट्री होईल कॅश डेबिट टू ऑफिस एक्सपेन्सेस. आणि याची करेक्ट एंट्री तुम्हाला माहीत आहे, ज्यावेळेस आपण ॲसेट खरेदी करतो त्यावेळेस ती ॲसेट आपल्याकडे येते, म्हणजेच करेक्ट आन्सर आहे कम्प्युटर अकाउंट डेबिट टू कॅश.
इथं आपण रेक्टिफाईंग एरर हा युनिट पाहतो आहेत, त्यामुळे इथं करेक्ट आणि रिव्हर्स एंट्रीतला कॅश कटलं तर आन्सर राहील आपलं कम्प्युटर डेबिट टू ऑफिस एक्सपेन्सेस. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा आजचा सेकंड क्वेश्चन आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा कळवा. धन्यवाद.